तर भाजपा शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे। राहुल शेवाळे, अमित साटम यांच्यात चर्चा, सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि पराग अळवणी हे उपस्थित राहणार आहेत। तर मनपा निकालानंतर ही पहिलीच बैठक दोन्ही पक्षात। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, काय अधिक माहिती आहे या बैठकी संदर्भात? प्रणिता, खरं पाहायला गेलं तर महायुतीमध्ये मोठे खलबत जे आहेत ते आता समोर दिसून येत आहेत, कारण की याचं मुख्य कारण आज संध्याकाळी दिल्लीमध्ये एक प्रमुख बैठक जी आहे तसंच मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय असेल, तेव्हा महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेवर ज्या ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली आहे त्या ठिकाणीच्या महापौर पदाच्या निर्णयासाठी आता सर्व नीती जी आहे तर मुंबईतून महाराष्ट्रातून हे दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्लीमध्ये चर्चा होताना दिसून येणार आहे। खरं पाहायला गेलं तर नेमकं कारण काय, ही बैठक मुंबई वगळता दिल्लीमध्ये घेण्यात येत आहे। सर्वजण त्या ठिकाणी जात आहेत, प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मुंबईमध्ये या गोष्टीचा तोडगा नाही निघू शकत का, किंवा महायुतीमध्ये ऑलबेल नाहीये का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। आणि याच्यामध्येच आज संध्याकाळी जे आहे दिल्ली महाराष्ट्र सदन या ठिकाणी जे आहे बैठक होणार आहे। कणिता जी शुभम, अशात जर आपण पाहिलं तर एकीकडे शिवसेना महापौर पद मिळवण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते, कारण याआधीही नगरसेवकांकडून शिंदेंकडून 2.5 वर्षाच्या महापौर पदाची मागणी करण्यात आली अशी माहिती समोर आली होती। त्या भूमिकेवर शिवसेना अद्यापही ठाम आहे का, आणि त्या दृष्टीनं भाजपकडून नेमका कसा विचार होतोय या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? अर्थातच सर्वप्रथम शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी 2.5 वर्ष महापौर पद मिळायला पाहिजे यासाठी इच्छा व्यक्त केली होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष निमित्त सांगून त्यांनी अशी मागणी केली होती। पण त्यांच्या मागणीनंतर अनेक ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील 2 वर्ष तरी महापौर पद मिळावं अशी मागणी ठाणे आणि इतर ठिकाणी देखील केली आहे। त्यामुळे समजा मुंबईचं महापौर पद हे समजा शिवसेनेला सोडण्यात येत असेल तर इतर मनपा ठिकाणी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षासाठी महापौर पद सोडावं अशी देखील आता भाजपने इच्छा व्यक्त केली आहे। आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने इच्छा व्यक्त होत आहेत त्याचाच कुठेतरी परिणाम पक्षातील वरिष्ठांपर्यंत होताना दिसून येते आणि त्यामुळे आज दिल्लीमध्ये थेट बैठक होणार आहे। जी शुभम, धन्यवाद या